हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर हवा मी गाऊन घातलाय, दिसला का? कधीतरी घालती मूड आल्यावर. तर बानू आपली हो का, बानूची मस्तपैकी आता आंघोळ झाली, जेवण झालं, मस्तपैकी झोपली. आता झोपीला आली ती, जरा झोपल. आता मी कपडे हे धुते. बानूचं कसं आहे माहिती आहे का, लवकर उठलं की लवकर झोपते. मी लवकरच जगारा झालता, मग उठवलं तिला. हे काय झोपायला लागली तर झोपू दे तिला, झोपू द्या, बसते जरा. अयो, तर मला धुयचे ते कपडे राहिले ते धुयचे. तर खूप असे छान कमेंट आल्या, मला लय बरं वाटलं. असाच आपल्या बानूला सपोर्ट राहू द्या, अन्वीला सपोर्ट राहू द्या. तर हां, वहिनींना फोन मी म्हणलं होतं करतीन, पण वेळच नाही मला करायला. वहिनी पण काय करणार, तर त्यांनी केला तरी मला वेळच नाही उचलायला. आणि वहिनींची तब्येत आता जरा बरी आहे वाटते. असं हेडव बघते मी, थोडाच बघते हेडव, काय करू, टाईमच नसतो या. आता दीक्षा महाशिवरात्र आली, इथली यात्रा असते. महाशिवरात्राला वाटतं यात्रा असते संगोबाची. तर बानू झाले आपले मस्तपैकी जेवून फिवून, आता झोपल ती, झोपीला आली. आता मी कपडे धुते आणि जरा झोपते. झोप झाली की 2 वाजता लगेच वाहतुकीला जायचं, म्हणजे सारखी कामच आहे ते. आणि आता ऊन बळावले, त्यामुळं काम करू वाटत नाही, पण कुणाला सांगणार, नाही इलाज आहे. तर आज कधीतरी घालू वाटतं आपल्याला, कधीतरी घालते मी. काय झालं, साडी माझी सगळी चिखलानी ना डाग पडल्यात, लाल लाल मातीचं, लाल माती आहे, लाल, आणि फाटली पण बसून बसून. आणि मी साड्या 3च आणल्यात, ही 3च आणल्यात, नाही 4 आणल्यात, सॉरी, बरोबर आहे. आधी 4 बोटं, तेच खरं असतंय. तर ही बानूला एक झोक्याला बांधली, आणि एक मी 2 वापरते आणि एक ठेवली. म्हणजे बाजारला हे असं जायचं म्हणलं तर त्या साड्या घालून जाऊ शकत नाही ना. मालकिनीला म्हणलं 2 साड्या द्या, ते आणते म्हणल्या. कधी आणतात काय माहिती. आज जरा बरं वाटायला लागले, नाहीतर काय काम नव्हतं करू वाटत, पण केलं मी तसंच. आजारी असलं तरी केलं. आणि इथं कणी उठली बघा, लय दुखते. तर कसं काय वाटतं माझं हेड्याव, ही भारी वाटतं ना? नक्कीच भारी वाटत असेल तर एक आपल्याला गुलाबाचं फुल पाठवा, म्हणजे मला अजून उल्हास भेटेल तुम्हाला, की हेडव म्हणजे काय काय सांगायचं, माझ्या मनातल्या गोष्टी सांगायच्या, शेअर करायच्या, बानूच्या मनातल्या गोष्टी शेअर करायच्या, असं मला अजूनच म्हणजे उल्हास येईल. आता मी काय कुठं जाऊ शकत नाही, बाजारला गेली तरी तिथं काढू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, मला लय लाज वाटते. आणि बाजारला मी नाही जात, इथंच कुणाला तरी सांगत असते बिस्किट पुढं ही काय. आणि इथं किराणा दुकान आहे पडेल तिकडे, त्यांना सांगत असते मी आणा म्हणून, आणा म्हणून. तर बानूला मी अजून ही काजळ वापरते मी बानूला. बानूचं झालं आता मेकअप झाला. आता कसं माहिती आहे का भावा बहिणींनं, ज्या मागं कुणाचा सपोर्ट नसेल ना, एका बाई मागं एका पुरुषाचा सपोर्ट असा, असं म्हणतात नाही, मन बी आहे, आणि असं मला वाटतं. पण एका बाईच्या मागं तर पुरुषाचा हात नसेल तर त्या बाईला ना सगळं बघावं लागतं. लेकरापासून खाणं पिणं मुतणं हागणं सगळ्या गोष्टी हँडल करावं लागतात. त्यामुळे त्या बाईला ना किती दुखणं आलं आणि काय झालं तर ती बाई खंबीरपणाने करू शकते. आजारपणात पण हिमतीनं करू शकते, कारण एक आईच करू शकते, बाप नाही करू शकत. बाप कसं असतं, पेताडा तर असला तर त्याला पिण्याचंच पडलेलं असतंय. आणि या पुरींचा बाप तर पेताडच आहे. त्याला तर मी आयुष्यात मला मोबाईलमध्ये सुद्धा त्याला घेऊ वाटणार नाही, कारण त्यांनी एवढं मला संकट दिलं ना. त्या दिवशी एवढं संकट आलं ना, कसं मला असं वाटलं की मी जीव द्यावा, पण जीव पण देऊ शकत नाही का, बानूमुळं. कारण मी कुणाच्या भरोशावर बानू नाहीच ठेवू शकत. माझं आईच्या भरोशावर ठेवू शकते, पण तिचंच तिला व्हाय नाही, उठणं बसणं आता वयाच्या मानाने.
त्यामुळं तिला पण दोष देऊन उपयोग नाही. बानू लागली घोरायला. मी ते किती वाजता उठलो होतो? 4 वाजता उठलो होतं. नाही लवकर उठलं ना लय राग येतो मला. म्हणजे कसं मला ती उठावंच लागते. नाही उठायचं म्हणलं तरी उठून जावंच लागतं या, असं असतं या. म्हणजे एक आई करू शकते एवढंच मला म्हणायचं आहे. एका आईच्या मागं तर लहान लेकरं असली आणि त्यात पांग तर लेकरू असलं ना तर त्या आईला झोप नाही लागत. मला झोप लागते भावा बहिणींनो, पण असलं काम करायचं म्हणलं थोडं का होईना मला झोपावं तर लागणार. नाही झोप येऊन काय करणार आहे? एवढीत पण मी आजारी नाही पडू शकत ना. मी तेवढी पडू शकते, तेवढे हँडल करू शकते माझी मी. तर जाऊ दे, हेडव लय मोठा झाला माझा. हेडव डाऊनवर पण होत नाही लवकर, नेट पुरत नाही मला. तर नक्कीच हेडव आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर चला सगळ्यांना बाय बाय.